नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. गेल्या 3 महिन्याचे थकीत वेतन न मिळाल्याने मनपातील घंटागाडी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात करण्यात आले दाखल. गेल्या 3 महिन्यांपासून थकीत वेतन न मिळाल्याने आर्थिक विवेचनेत सापडलेल्या धुळे महानगरपालिकेतील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना काल धुळ्यात घडली. या प्रकारामुळे मनपा प्रशासनाबाबत संतापाची लाट उसळलेली आहे. संबंधित कर्मचारी हे गेल्या 3 महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत होता. घर खर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवताना त्याच्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झालेला होता. अखेर नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. घंटागाडी कर्मचाऱ्यांनी थकीत वेतन तातडीने अदा करण्याची मागणी केलेली असून अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्याला जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. काल महानगरपालिकेतील स्वयंभू कंपनी जी काही कंपनी होती, स्वयंभू नावाची कचरा संकलन कंत्राटी कंपनी जी होती, त्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्या कंपनीविरुद्ध आणि महानगरपालिकेविरुद्ध बंदची हाक दिलेली होती. तसे भीक मागो आंदोलन केलेलं होतं. त्या अनुषंगाने काल माननीय आयुक्त महोदयांना हे कंत्राटी कर्मचारी, त्यांचं शिष्टमंडळ, त्यांच्यासोबत मी स्वतः मान्य आयुक्तांना भेटण्यासाठी गेलेलो होतो. मान्य आयुक्तांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता त्या ठिकाणी या लोकांना कामावरनं काढून टाकण्याची धमकी दिलेली होती. त्या अनुषंगाने या लोकांचे 3 महिन्याचे वेतन थकीत होते. यांच्या आर्थिक अबाळ या लोकांची होत होती. भरपूर लोक विवंचनेत होती. त्यातील एक जण युवराज सारवान नावाचा जो व्यक्ती होता, कंत्राटी कर्मचारी होता, त्याने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुपारी त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्याला आम्ही जेव्हा भेटलो, त्याने आम्हाला सांगितलं की थकीत वेतन न मिळाल्यामुळे तसेच फायनान्स कंपनीवाले त्रास देत असल्यामुळे त्याने हा प्रकार केलेला आहे. त्यामुळे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कालचं आंदोलनानंतर त्यातील एक कर्मचारी, शंकर नावाचा एक कर्मचारी आहे, त्याला मान्य आयुक्तांच्या आदेशाने संबंधित कंपनीने 7 दिवसांचं निलंबन केलेलं आहे. त्याचा गुन्हा इतकाच होता की तो बाईटमध्ये आयुक्तांना एकेरी भाषेत बोलला. त्या संदर्भातली दिलगिरी देखील आम्ही मान्य आयुक्तांना व्यक्त केलेली होती. तरी देखील त्या कर्मचाऱ्याला 7 दिवसासाठी निलंबन करण्यात आलेलं आहे. सदरची गोष्ट बेकायदा आहे. तसेच आज जी आत्महत्येची घटना घडलेली, आत्महत्या प्रयत्न करण्याची घटना घडलेली आहे, याला सर्वस्वी जबाबदार संबंधित कंपनी आणि महानगरपालिका प्रशासन आहे.